कुठे 50 आहेत, कुठे 100 आहेत. त्या प्रत्येकाशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहोत आणि केवळ चर्चेकरता चर्चा नाही तर त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे, ही आमची मानसिकता आहे. त्यामुळे सगळ्यांची चर्चा करण्याची सरकारची पूर्णपणे, आणि समजा सगळी चर्चा केल्यानंतर जर आम्ही काही निर्णयच घेतले नाहीत तर आम्हाला दोष द्या ना, पण आम्हाला निर्णय घेण्याची संधी द्या, आमच्याशी चर्चा करा. अनेक वेळा सरकारमध्ये काम करतोय याचा अर्थ आम्हालाच सगळं समजतं, आम्हाला सगळी अक्कल आहे असं आमचं बिलकुल मत नाहीये. उलट बृहत समाजाला जास्ती अक्कल असते सरकारपेक्षा, आणि त्यामुळे त्यांच्याकडनं त्या गोष्टी समजून घेऊन त्यातनं मार्ग काढता येतील. बरोबर. या मोर्चा मागचं आणखी एक सूत्र सातत्यानं सांगितलं जातं आणि ती उघड मागणी पण आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आणि गेली अनेक वर्षे चालू असलेली मागणी आहे. ती सुरुवातीला क्षीण होती, नंतर ती मोठी झाली. त्याला मागच्या सरकारनं आरक्षण देऊ केलं, ते कोर्टामध्ये टिकलं नाही, आणि कुठलाच राजकीय पक्ष मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणत नाही. आपण तर निवडणुकीतही ते आश्वासन दिलं होतं की आम्हीच आरक्षण मिळवून देऊ, मराठा असेल किंवा धनगर समाज असेल. तर आत्ता ह्या विशेषतः म्हणजे ज्या 95% तुम्ही उल्लेख केला त्यातले बहुतेक आणि विशेषतः तरुण मुलं, त्यांची अगदी उघड मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण एक संधीचा आणि मुद्दा आहे तो. तर आत्ता ज्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा अडकलेला आहे तिथून तो पुढे नेण्यासाठी आपण काय पावलं टाकताय? पहिली गोष्ट अशी आहे की माझं एक ठाम मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ते आवश्यक आहे, आणि ही मागणी राजकीय नाही, ही खरोखर सामाजिक मागणी आहे. आपण बघा, गेल्या सरकारने आरक्षण दिलं, कधी दिलं हो? जर प्रामाणिक असते तर ज्यावेळेस 15 वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा दिलं असतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 42 जागा हारल्यानंतर अचानक सरकारला जाग आली आणि एक अध्यादेश काढून आरक्षण देण्यात आलं. कायदा नाही केला, 6 महिन्याचा वेळ होता, आवश्यकता असती तर असेंब्ली बोलवता आली असती, नाही केला. अध्यादेश काढून त्या ठिकाणी ते आरक्षण दिलं. आणि परत पलीकडे काय सांगतात की यांचं सरकार आलं आणि त्याच्यावर स्थगिती आली. मी आकड्यासहित आपल्या तारखेसहित सांगतो. 16 सप्टेंबरला याची सुनावणी झाली, 16 ते 19 सप्टेंबरपर्यंत सुनावणी त्याची चालली. 19ला एंट्रीम ऑर्डर करता ती केस क्लोज केली. त्याच्यानंतर थेट 14 नोव्हेंबरला त्याच्यावर निकाल आला. आता जेव्हा याची सगळी केसची पैरवी झाली, त्याचे आर्ग्युमेंट झाले, तेव्हा हेच सत्तेमध्ये होते. क्लोज फॉर ऑर्डर दिली तेव्हा हेच सत्तेमध्ये होते. मी आलो, मुख्यमंत्री झालो 31 ऑक्टोबरला, 14 नोव्हेंबरला तो निर्णय आलेला आहे, 14व्या दिवशी, म्हणजे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर. आणि तो कशावर आलाय तर जुने जे आर्ग्युमेंट झाले त्या आर्ग्युमेंटवर आला आणि त्यांनी स्थगिती दिली. आता ही स्थगिती मिळाल्यानंतर लगेच यांनी काय म्हणायचं तर सरकारने बाजू मांडली. अरे माझं सरकारच नव्हतं बाजू मांडली, तेव्हा तुमचं सरकार होतं, तुमच्या सरकारने बाजू मांडायची होती. पण हे सरकारने बाजू मांडायची वगैरे नाही, चांगले वकील होते, तेच वकील आम्ही पुढे घेतले. आम्ही काय केलं त्याच्यानंतर, आम्ही जर अप्रामाणिक असतो, पुढे निवडणुका नव्हत्या, पण लगेच 23 डिसेंबरला डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये इकडे 14 नोव्हेंबर आल्याबरोबर आम्ही त्याचं रूपांतर कायद्यात केलं. दुर्दैवाने तो त्या कायद्यालाही स्थगिती मिळाली. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की कोर्टाने जे काही त्याच्यामध्ये सांगितलं, का स्थगिती देतो तर कोर्टाने सांगितलं की ज्यावेळी हा अध्यादेश निघाला त्यावेळी अध्यादेश काढत असताना ज्या प्रमुख बाबींची पूर्तता करायला पाहिजे होती, मागासलेपण काय आहे, सामाजिक मागासलेपण काय आहे, या संदर्भातले जे पुरावे द्यायला पाहिजे होते ते पुरावेच दिले नाहीत आणि त्याच्यामुळे ही स्थगिती आली. मग मी स्वतः श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली, सगळ्या पक्षाचे नेते मराठा समाजातील त्या कमिटीमध्ये घेतले आणि त्यांना सांगितलं की पाहिजे तेवढे वकील लावा. सगळे टॉपचे वकील आम्ही लावले. त्यांना सांगितलं, म्हणजे सुप्रीम कोर्टात तर मुकुल रोहतगींना आम्ही सांगितलं, इकडे टॉपचे सगळे वकील लावले. रवी कदम आता आपल्याकडनं सगळी केस पाहतात आणि मोठी टीम आहे. त्यांना सांगितलं सगळे पुरावे तयार करा. 1200 डॉक्युमेंट्स हे जमा करून त्यातनं 70 पुरावे आत्ता, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे डॉक्युमेंट जमा करून त्यातनं 70 पुरावे आतापर्यंत तयार केलेले आहेत आणि सगळे आपण आता कोर्टासमोर मांडतो आहोत. आणि त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भात सरकारने गांभीर्याने भूमिकाच घेतली आहे. त्याकरता वेगळा कक्ष आम्ही त्या ठिकाणी स्थापन केला आहे. मला विश्वास आहे की या केसमध्ये हे सगळे पुरावे दिल्यानंतर कोर्ट आपल्या बाजूने निर्णय देईल. आता त्यातला प्रश्न असा आला की कोर्ट ते लावून घेत नव्हतं. आम्ही शेवटी चीफ जस्टिसला विनंती केली, पण आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी चीफ जस्टिस जे प्रभारी होते, आता नवीन चीफ जस्टिस आले आहेत. आम्ही पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले आहेत, तिथे आम्ही सपोर्ट करतोय की ही केस तातडीने सुनावणीला घेण्यात यावी. आणि माझं तर त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की काही जर त्रुटी दाखवली
उच्च न्यायालयाने आम्ही पुन्हा कायदा तयार करू, त्या सगळ्या त्रुटी दूर करून कायदा तयार करू, पण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे आमचं मत आहे. पण या ठिकाणी श्रीरामजी एक अजून मला मुद्दा मांडायचा आहे. आरक्षण दिलं पाहिजे याबद्दल कोणाच्या मनात दुमत असण्याचं कारण नाही, पण आरक्षणाने सगळं बदलणार आहे का? एक छोटं उदाहरण आपल्याला सांगतो की आज जर आपण इंजिनिअरिंगच्या जागा बघितल्या हो तर महाराष्ट्रामध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये 2740 आणि शासकीय अनुदानितमध्ये 3357, म्हणजे दोन्ही मिळून 6000 जागा आहेत फक्त शासकीय आहेत. बरोबर. म्हणजे 6000चा जर आपण विचार केला आणि 15% आरक्षण म्हटलं तर 900 जागा मिळणार आहेत मराठा समाजाला. हो आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही जे खाजगीकरण केलं, खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये 1,47,000 जागा आहेत, तिथं ते नाहीये. तिथे मराठा समाजाला फायदा मिळणार नाहीये. त्यामुळे हे 15% आरक्षण दिल्यामुळे 900 जागा फक्त मराठा समाजाला या ठिकाणी मिळतील. त्यामुळे याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघावं लागेल. बरं, आता हे खाजगी कॉलेजेस कोणाचे आहेत? त्या वेळेच्या राज्यकर्त्यांचेच आहेत ना. त्यांनी स्वतःची सोय बघितली, समाजाची सोय नाही बघितली. आता काय करण्याची आवश्यकता आहे? ज्याप्रमाणे खाजगी कॉलेजेसमध्ये ओबीसी समाजाला आम्ही फी प्रतिपूर्तीची योजना आणली, त्याप्रमाणे जर मराठा समाजाकरता अशा प्रकारे त्यांचा शैक्षणिक खर्च जो आहे, शैक्षणिक शुल्क जे आहे ते जर सरकारने दिलं तर या सगळ्या जागा त्यांच्याकरता ओपन होतील. आज आपल्याला माहिती आहे या 1,47,000 जागांपैकी ओपनच्या जागा भरल्याच जात नाहीत. का नाही भरल्या जात? कारण तो मराठा समाजाचा किंवा इतरही समाजातला ओपन माणूस जो आहे त्या जो फी द्यायला पैसे नाही आहेत, व्यवस्था आहे पण तो शिकू शकत नाही आहे. त्यामुळे आरक्षण तर आणावं लागेल, पण आरक्षणाने 900 जागा मिळणार आहेत. उरलेल्या 50,000 जागा ज्या मराठा समाजाला पाहिजे असतील त्याकरता व्यवस्था उभी करावी लागेल. माझं सरकार ती व्यवस्था उभी करण्याचा विचार करते आहे. नोकऱ्यांचा विचार करा तुम्ही. आता आपण जर बघितलं, मी गेल्या 2 वर्षाचे आकडे घेतले तर शासकीय व्यवस्थेतनं 50,000 नोकऱ्या तयार झाल्या आहेत. 15%चा विचार केला तर 7,500 नोकऱ्या होतात. आता केवळ 7,500 नोकऱ्या आरक्षणाने जर मराठा समाजाला मिळणार असतील तर त्यातनं मराठा समाजाचं भलं होणार आहे का? त्या 7,500 मिळाल्याच पाहिजे, त्या मिळू नये असं माझं मत नाहीये. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघावं लागेल की कशा प्रकारे मराठा समाजातली जी तरुणाई आहे यांना आपण स्किल देऊ शकू, त्यांना आज ज्या खाजगी क्षेत्रात वेगवेगळ्या संधी तयार होत आहेत त्या कशा देऊ शकू, एंटरप्रेन्युअरशिप त्यांच्यात कशी तयार करू शकू. आज आपण बघितलं तर मराठा समाजामध्ये उद्योगाच्या क्षेत्रात अनेक चांगले लोक आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांची अपेक्षा आहे. मग आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारखं एक महामंडळ केलं जे डिफंड करून ठेवलं आहे. आज त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण अशा काही स्कीम्स चालू करू शकतो का की ज्या स्कीम्समधनं आम्ही मराठा एंटरप्रेन्युअर तयार करू शकू, त्यांना स्वयंरोजगार देऊ शकू. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाला सत्य सांगितलं पाहिजे की आरक्षण आवश्यक आहे, पण आरक्षणाने सगळ्या समस्या संपणार नाही आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि माझ्या सरकारची तयारी आहे. 1 लाख हे काही खूप मोठं उत्पन्न नाही, अशी एक मागणी किंवा असा सोय आहे, त्याच्याकडे आपण मुख्यमंत्री या नात्यानं कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की मागणी अतिशय योग्य आहे. कारण आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं सगळ्याच समाजांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मागासलेपण आहे आणि मराठा समाजामध्ये तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ते दिसतं. मूळचा शेतकरी असलेला आज शेती अनेक वर्षामध्ये उद्ध्वस्त झाली आहे, त्यातनं शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. अशा या सगळ्या वेगवेगळ्या विवंचना आहेत. आज आपण अगदी आरोग्यसेवा म्हटल्या तरी त्या आरोग्यसेवांचा खर्च वाढलेला आहे. आज आजारपण असतं घरी, सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, गावगाड्याचा प्रश्न असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी एक साधारण मागणी आहे की EBC करता जी 1 लाखाची उत्पन्न मर्यादा ही वाढली पाहिजे, मला निश्चितपणे हे योग्य वाटतं. आम्ही लवकरच त्या संदर्भातला निर्णय करू. शेती परवडणारी व्हावी या दृष्टिकोनातून आपण कसं बघता? आणि आपलं सरकार असेल किंवा केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार असेल, हे अर्बनायझेशनकडं खूप सकारात्मक पद्धतीने बघतं. स्मार्ट सिटीसारखी अतिशय चांगली कल्पना सरकार राबवत आहे. तर स्मार्ट सिटीच्या जोडीला स्मार्ट व्हिलेजसारख्या कल्पना राबवणं आणि तिथलंही जगणं स्मार्ट व्हावं, या अनुषंगानं शेती परवडणारी व्हावी, ती शाश्वत व्हावी आणि तिथंही अर्बनायझेशन सारख्या सुविधा मिळाव्यात आणि शेतीतला माणूस गावातच यावा. शेतीचं क्षेत्र बघितलं तर 2 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या मला वाटतात. एक, 82% आमची शेती ही पावसावर अवलंबून आहे. आम्ही सिंचनाच्या सोयीच तयार केल्या नाहीत. आपल्याला कल्पना आहे 70,000 कोटी रुपये खर्च करून 0.1% सिंचन हा गेले 3-4 वर्ष 5 वर्ष गाजलेला मुद्दा आहे. आणि एवढे वर्ष एवढा पैसा खर्च करून देखील फक्त 18% शेती सिंचनाखाली आणि 82%ची कोरडवाहू शेती आहे. आणि म्हणून पहिल्यांदा शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे. जलयुक्त शिवारसारखी एक योजना आम्ही आणली. आज त्या योजनेने क्रांती केलेली आहे आणि सामान्य शेतकऱ्यांनी ही योजना यशस्वी केलेली आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.